स्वच्छ अभियान याच्या निमित्त नाशिकहून आलेली बंटी पगारे ही आहे आपल्याला नदी प्रदूषण मुक्त या विषयावर 2 मिनिटात लेक्चर देणार आहे. त्यांनी द्यावं त्यांना आज प्रथमतः मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर वारी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी आलेली आहे. अगदी काही तास या ठिकाणी बाकी काही तास बाकी आहे. खूप मोठा आनंदाचा सोहळा या ठिकाणी होतो आहे. वारी म्हटलं की आपल्या आयुष्यातील खूप मोठा आनंदाचा क्षण. बघा जे काही दुःख आहे ते वारीत आल्यानंतर माणूस जो दुःखी माणूस आहे तो आनंदी होतो. आणि मी तुम्हाला सर्वांना माऊली हात जोडून विनंती करतो की निसर्गाने आपल्याला भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. निसर्गाची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आज तुमच्या समोर या ठिकाणी हा जो बोर्ड आहे बघा, मी एक वारकरी. नदीच्या पाण्यावर अनेक जणांचं जीवन आहे. आपली नदी आपली आई जर स्वच्छ राहिली तर नक्कीच आपले आरोग्य या ठिकाणी निर्मळ आणि चांगलं असेल. आपण इंद्रायणी चंद्रभागा या काही नदी आहे माता आहे त्यांची परिस्थिती बघितली आहे. काय परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करतो की ज्या काही नद्या आहेत बघा, लाखो भाविक या ठिकाणी इंद्रायणी असेल चंद्रभागा आहे त्या ठिकाणी येऊन स्नान करत असतात, परंतु त्यांना चांगलं पाणी मिळत नाही. त्यामुळे जे काही केमिकल युक्त दूषित पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायीवारी या ठिकाणी करत आहे जनजागृती अभियान. कारण नदी आपली माता आहे, तिला न्याय मिळाला पाहिजे आणि खरोखरचा न्याय मिळवण्यासाठी मी हा उपक्रम हा या ठिकाणी पायी प्रवास करत असताना करत आहे. मी तुम्हा सर्व बालकांना विनंती करतो की आपण सर आपल्या विद्यार्थ्यांना नदीचे महत्त्व काय आहे, वृक्षारोपण असेल. बघा, निसर्गाने आपल्याला भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. करोनाच्या काळात आपण सर्वांनी बघितलेलं आहे काय परिस्थिती होती. जर तुम्हाला जीवन चांगलं जगायचं असेल तर निसर्गाची काळजी घ्यायची आहे. हे झाडं तुम्ही बघत असाल, या झाडाखाली जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुम्हाला जाणवत असेल की ऑक्सिजनची काय किंमत आहे. तरी मी सर्व माऊल्यांना माझ्या छोट्या भावांना हात जोडून विनंती करतो की ज्याचाही वाढदिवस असेल कोणत्या तरी माध्यमातून झाडं ही लावायची आहे. नुसती झाडं लावायची नाही, लावलेल्या झाडांचंही संगोपन